नमो नमः छात्र, आज आपण इयत्ता 8वी मधला पहिला लेसन जो आहे परिचय तो बघणार आहोत। आता परिचय म्हणजे काय, तर आपण जसं मराठीमध्ये आपला स्वतःचा परिचय दुसऱ्याला करून देतो किंवा इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन आपण स्वतःचं देतो की आपलं नाव काय आहे, आपल्या वडिलांचं नाव काय आहे, आपल्या आईचं नाव काय आहे किंवा आपण कुठे राहत असतो, कोणत्या जागेवरून आपण आलेलो आहे, या साध्या साध्या ज्या गोष्टी आपण सांगत असतो तो म्हणजे आपला स्वतःचा परिचय असतो। आणि परिचय हा आपल्या दैनंदिन गोष्टीबद्दल आपण साध्या लँग्वेजमध्ये सुद्धा सांगतो की जी आपली मदर टंग असते, जी आपली बोलीभाषा असते, त्या बोलीभाषेमध्ये आपण प्रत्येकाला आपापला परिचय देत असतो। तसाच एक परिचय आपल्याला या संस्कृत भाषेमध्ये सुद्धा द्यायचा आहे किंवा आपण शिकायचा आहे। तर याच्यासाठी म्हणून छोटे छोटे जे काही शब्द आहेत ते आपण नेहमी वापरू शकतो आणि त्याचा वापर करून आपण सुद्धा आपला परिचय संस्कृतमध्ये देऊ शकतो। सोबतच आपल्यासोबत आपल्या मित्रांचा असेल किंवा आपल्या समोर जे व्यक्ती उभे आहेत त्यांचा सुद्धा परिचय आपण या पाठातून शिकून दुसऱ्यांना देऊ शकतो। तर आधी परिचय देण्यासाठी म्हणून आपल्याला काही शब्दांची गरज असते, कारण शब्दांशिवाय कोणतंही वाक्य बनत नाही। त्याच्यामुळे ते शब्द किंवा जे वर्ड आपण त्या परिचयासाठी वापरणार आहोत ते वर्ड संस्कृतमध्ये कसे वापरायचे असतात ते आधी आपण बघूया। जसं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघा काही सेंटेन्स दिलेले आहे, त्या सेंटेन्समध्ये काही स्पेसिफिक वर्ड आहे, प्रोनाउन्स आहे, म्हणजे सर्वनाम आहे की जे आपल्याला स्वतःच्या परिचयासाठी म्हणून वापरायचे आहे। तर पहिलं आहे जसं आपण स्वतःसाठी म्हणून यूज करतो आपण अहम। अहम म्हणजे काय, आय म्हणजे मराठीत मी, मग आहे मम, मम म्हणजे माय, मराठीत त्याला आपण माझे म्हणतो, त्वम म्हणजे यू, मराठीत आपण त्याला तू म्हणतो, एषः म्हणजे दिस, त्याला आपण हा म्हणतो, एषाहा म्हणजे दिस, तिला आपण ही म्हणतो, सह म्हणजे ही, मराठीत तो, आणि सा म्हणजे शी, मराठीत ती। म्हणजे हे सगळे काय आहे, परिचयाला वापरायसाठी म्हणून आपल्याला काही प्रोनाउन्स आलेले आहेत ज्याला आपण सर्वनाम म्हणतो। ठीक आहे, या छोट्या छोट्या शब्दांचा वापर करून आपल्याला काही छोटे छोटे सेंटेन्स, छोटे छोटे वाक्य तयार करायचे जे आपण स्वतःचा किंवा दुसऱ्याचा परिचय आपण देऊ शकू। तर पुस्तकामध्ये बघा दोन चित्र दाखवलेले आहे, एक मुलाचं चित्र आहे आणि एक मुलीचं चित्र आहे, आणि सोबतच तिथे क्लाउडमध्ये काही सेंटेन्स आहे। जसं इथे दिले ते सेंटेन्स मी इथे लिहिलं आहे, अहम छात्रः म्हणजे तो मुलगा स्वतःबद्दल परिचय देतो। तर काय म्हणतोय तो, अहम छात्रः म्हणजे मी कोण आहे, मी विद्यार्थी आहे। जर आपण याला इंग्लिशमध्ये जर इंट्रोडक्शन दिलं तर काय होईल, आय एम स्टुडंट। मराठीत काय म्हणू आपण, मी विद्यार्थी आहे। आता आहे इथे क्रियापद आहे का, नाही, पण अहम छात्र म्हटल्यावर आपल्याला कळत आहे की तो कोण आहे, तो विद्यार्थी आहे। म्हणजे संस्कृतमध्ये परिचय देताना जेव्हा तुम्ही क्रियापद वापरता तेव्हा क्रियापद कधी कधी आपल्याला इथे ते कन्सिडर करावं लागतं की त्याचं नाव, तो कोण आहे, छात्र आहे म्हणजे तो विद्यार्थी आहे। का बरं, कारण त्यांनी शाळेचा गणवेश घातलेला आहे, शाळेचा युनिफॉर्म घातलेला, म्हणजे आपण कन्सिडर करू शकतो की तो एका शाळेचा विद्यार्थी आहे। नंतर आहे मम नाम राहुलः, मम म्हणजे काय बघितलं होतं आपण, माय, आणि आता नाम म्हणजे काय, नाव म्हणजे स्वतःचं नेम, मम नाम राहुलः म्हणजे माझे नाव राहुल आहे। आहे इथे पुन्हा तुम्हाला कन्सिडर करायचं आहे कारण तो स्वतःबद्दलच सांगतोय आहे, म्हणून मम नाम राहुल म्हणजे माझे नाव राहुल आहे, म्हणजे माय नेम इज राहुल। नंतर थर्ड सेंटेन्स काय दिलेला आहे, मम माता विदुला, मम म्हणजे पुन्हा काय प्रोनाउन्स यूज केलेला आपण, मम म्हणजे माय आणि माता म्हणजे मदर, नाव काय आहे विदुला, विदुला माझी आई आहे, म्हणजे माय मदर नेम इज विदुला। ठीक आहे, त्याच्यानंतर मम पिता सुरेशः, पुन्हा मम प्रोनाउन्स आपण यूज केलेला आहे, म्हणजे काय होईल त्याचं मिनिंग माय किंवा माझे, जे म्हणजे माझ्या वडिलांचं नाव काय आहे, सुरेश आहे, म्हणजे माय फादर नेम इज सुरेश। म्हणजे स्वतःचा जर परिचय संस्कृतमध्ये करून द्यायचा असेल तर आपल्याला अहम म्हणजे फक्त स्वतःपुरती जे प्रोनाउन्स आपण वापरतो की मी, माझे, माझं नाव, हे जे काही प्रोनाउन्स वापरतो त्याचाच वापर आपल्याला इथे करायचा आहे। म्हणून इथे अहम छात्र म्हणजे मी कोण आहे, मी विद्यार्थी आहे, आय एम अ स्टुडंट, मम नाम राहुलः म्हणजे माझे नाव राहुल आहे, म्हणजे माय नेम इज राहुल, मम
मम माता विदुला म्हणजे माझ्या आईचं नाव विदुला आहे, म्हणजे माय मदर नेम इज विदुला. मम पिता सुरेशः म्हणजे माझ्या वडिलांचं नाव सुरेश आहे, म्हणजे माय फादर नेम इज सुरेश. त्याच्यानंतर आता हाच एक जो छात्र किंवा विद्यार्थी आहे म्हणजे राहुल आहे, हा त्याच्या मैत्रिणीचं इंट्रोडक्शन पण तो स्वतःच देतो आहे. तो तिला काय म्हणतो आहे, त्वम छात्रा. आपण त्वमचा अर्थ काय घेतलाय, तू, म्हणजे इथे काय होईल, त्वम छात्रा म्हणजे तू कोण आहेस, तू विद्यार्थिनी आहे. आता इथे छात्रः आहे आणि इथे छात्रा आहे. छात्रः का बरं, कारण तो मुलगा आहे म्हणजे कोणतं जेंडर आहे, पुल्लिंग आहे. ठीक आहे. आणि इथे छात्रा म्हणजे जेंडर कोणता आहे, स्त्रीलिंग आहे, म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, छात्रा. म्हणून तो म्हणताना तिला काय म्हणतोय, त्वम छात्रा म्हणजे तू कोण आहेस, तू विद्यार्थिनी आहेस. त्वम राधा सोबत विद्यार्थिनी सोबत तो काय सांगतोय तिचं, की तू कोण आहेस, तुझं नाव तू राधा आहेस. म्हणजे त्वम आणि हा त्वम दोन्ही पण तिच्याबद्दल माहिती सांगताना राहुलनी वापरलेलं सर्वनाम आहे तिच्यासाठी, म्हणून तो तिचं नाव सांगताना स्वतःसाठीचा प्रोनाउन्स यूज करू शकत होता का, नाही. म्हणून त्यांनी काय यूज केलं इथे, त्वम म्हणजे तू विद्यार्थिनी आहेस, तू राधा आहे म्हणजे तुझं नाव राधा आहे. ठीक आहे. आता अशाच प्रकारचा अजून एक प्रोनाउन्स आहे. पुन्हा टेक्स्टबुकमध्ये सेंटेन्स दिलेलं आहे, एषः अथर्व, एषः अथर्वः आणि एषा रमा. आधी आपण काय बघितलं की राहुलनी स्वतःचं सांगितलं, त्याच्यासोबत असलेली त्याची जी फ्रेंड होती राधा तिच्याबद्दल इंट्रोडक्शन म्हणजे परिचय दिला. आता आपण बघूया एषः कधी वापरायचं. पुन्हा जर बाकीचे फ्रेंड्स आपल्यासोबत असेल तर आपण मराठीमध्ये नॉर्मली हा किंवा ही असं वापरत असतो. ठीक आहे. म्हणजे दिस आपण असा हा वर्ड वापरत असतो. तो संस्कृतमध्ये वापरायच्या वेळेस आपण काय करतो, त्याला काय प्रोनाउन्स यूज करतो, एषः. एषः अथर्व म्हणजे हा कोण आहे, हा अथर्व आहे म्हणजे दिस इज अथर्व. सोबतच स्त्रीलिंगामध्ये पण आता पुन्हा स्त्रीलिंगामध्ये एका मैत्रिणीला आपल्याला प्रोनाउन्सचा यूज करून परिचय द्यायचा असेल तर एषा रमा, ही रमा आहे म्हणजे दिस इज रमा. इथे आपण स्वतःबद्दल सेल्फ इंट्रोडक्शन घेतलं, इथे आपण त्वम यूज करून दुसऱ्याचं इंट्रोडक्शन सांगितलं आणि जो तिसरा व्यक्ती आपल्यासोबत पुन्हा आहे त्याच्याबद्दल जर सांगायचं असेल तर आपण एषः म्हणजे हा अथर्व आहे म्हणजे दिस इज अथर्व. एषा म्हणजे सुद्धा ही म्हणजे दिस इज रमा. ठीक आहे. त्याच्यानंतर काही प्रोनाउन्स पुन्हा असे येतात की जे आपण वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल तुमच्या ज्यात दिलेला आहे सह दीपेशः, सह दीपेशः, सा श्रेया, सा श्रेया. आता काय आहे पुन्हा सह दीपेशः, सह म्हणजे काय दिलेला इथे, ही, आणि सा म्हणजे काय दिलेला आहे, शी. आता याचा आपल्याला अर्थ जर सांगायचा असेल तर आपण काय सांगू, सह दीपेश, ही इज दीपेश म्हणजे तो कोण आहे, दीपेश आहे. त्याच्यानंतर सा म्हणजे काय, शी म्हणजे ती. सा श्रेया, शी इज श्रेया, ती कोण आहे, ती श्रेया आहे. इथे पण सेम सर्वनामामध्ये फरक काय आहे, हे सगळे स्त्रीलिंगी वर्ड आहे, स्त्रीलिंगी प्रोनाउन्स आहे सर्वनाम, आणि हे पुल्लिंग सर्वनाम आहे म्हणून इथे सह पुल्लिंगासाठी यूज केलेला आहे आणि स्त्रीलिंगासाठी सा यूज केलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पुल्लिंग वर्ड यूज कराल तेव्हा तुम्हाला सर्वनाम कोणते वापरायचे आहे, एषः, सह, आणि स्त्रीलिंग शब्द जर यूज करणार असेल आणि त्याचा परिचय द्यायचा असेल तर तेव्हा तुम्हाला काय यूज करायचं आहे, एषा आणि सहा. फक्त पुल्लिंग शब्द लिहिताना इथे विसर्ग येतो म्हणजे तुम्ही जे नाम यूज करणार आहे त्याला सुद्धा तुमचा हा विसर्ग येणार आहे. स्त्रीलिंग शब्दामध्ये आपण कधीही विसर्ग वापरत नाही. म्हणजे आज आपण परिचय याच्यातल्या पहिल्या पार्टमध्ये आपण परिचयमध्ये काय बघितलं की स्वतःचा जर परिचय द्यायचा असेल तेव्हा आपण अहम यूज करतो, अहम छात्रः, आय एम स्टुडंट, मी कोण आहे, मी छात्र आहे. मम नाम राहुलः, माझे नाव राहुल आहे. माय नेम इज राहुल. मम माता विदुला, माझ्या आईचे नाव विदुला आहे म्हणजे माय मदर्स नेम इज विदुला. मम पिता सुरेशः, म्हणजे माझ्या वडिलांचे नाव सुरेश आहे. माय फादर्स नेम इज सुरेश. याच कंपॅरेटिव्हली यांनी काय केलेला, राहुलनी त्याच्या मैत्रिणीचा परिचय दिलाय म्हणून आपण इथे तिचा परिचय देण्यासाठी त्यांनी तू हा वर्ड वापरला. तू या वर्डसाठी आपण काय सर्वनाम वापरलं होतं, त्वम, म्हणून त्वम छात्रा,
तू कोण आहे? विद्यार्थिनी आहे, यू आर स्टुडंट. त्याच्यानंतर तिचं नाव त्यांनी काय सांगितलं? त्वम राधा, म्हणजे तू कोण आहेस? तू राधा आहे. याच्यानुसारच पुन्हा आपण बाकीचे सर्वनाम घेतले. पहिलं घेतलं एषः, एषः म्हणजे दिस, एषा म्हणजे पण दिस, याचा अर्थ होते एषः अथर्व म्हणजे हा अथर्व आहे, एषा रमा म्हणजे ही रमा आहे, सह दीपेशः तो दीपेश आहे, सा श्रेया ती श्रेया आहे. आता आपण परिचय या पाठामधलं हस्तकुटुंबकम हा छोटासा पाठ बघणार आहोत. हस्तकुटुंबकम म्हणजे काय? हाताची फॅमिली. म्हणजे आपल्याला आता इंट्रोडक्शन घ्यायचं आहे. कशाबद्दल? तर आपले जे काही हाताचे फिंगर्स आहेत ती पण एक छोटीशी फॅमिली, एक छोटासा पार्ट आहे ज्याचं आपल्याला इंट्रोडक्शन घ्यायचं की नेमकं ही फॅमिली कशी आहे किंवा त्याला काय म्हणतात, इथे कोणते कोणते व्यक्ती आहे याच्याबद्दलचं इंट्रोडक्शन आपल्याला घ्यायचं आहे. तर पहिला श्लोक काय? इथे बघा मी हार्ट ड्रॉ केलेला आहे आणि त्याच्यानुसार प्रत्येक एका बोटानुसार, एका फिंगर्सनुसार एक एक श्लोक दिलेला आहे. त्याच्यातला पहिला आहे एषः स्नेहालु तातः अस्य नाम खलु अंगुष्टः. हे कोण आहे? प्रेमळ वडील आहे. म्हणजे आपल्या हाताचा जो अंगठा असतो तो कोण आहे? प्रेमळ वडील आहे. अस्य नाम खलु अंगुष्टः, यांचे नाव काय आहे? तर अंगुष्ठ. अंगुष्ठ म्हणजे काय? अंगठा आपला. म्हणून याला कशाचा दर्जा दिलेला आहे? वडिलांचा दर्जा दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे? एषः स्नेहालु तातः अस्य नाम खलु अंगुष्टः. हे प्रेमळ वडील आहे ज्यांचे नाव काय आहे? अंगुष्टः. त्याच्यानंतरचा जो बोट असतो आपल्याला त्याच्याबद्दल काय वर्णन केलेलं आहे? निकटे निवसती ननु माता नाम तर्जनी तस्याः. म्हणजे जवळच कोण राहते? आई राहते. आपल्या या अंगठ्याच्या बाजूलाच, लगेचच बाजूला जो बोट असतो ती म्हणजे कोण असते? जवळच, वडिलांच्या जवळच कोण राहत आहे? तर आई राहत आहे. आणि तिचं नाव काय आहे? तर तर्जनी. म्हणजे आपल्या अंगठ्याच्या बाजूला जो बोट असतो आपल्याला, अंगठा म्हणजे आपण काय घेतलं? वडील, आणि त्याच्या बाजूला जी राहत आहे ती कोण आहे? आई, आणि तिचं नाव काय आहे? तर्जनी. त्याच्यानंतर मधातल्या बोटाबद्दल सांगितलेलं आहे ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा तस्य नाम मध्यमा. काय म्हटलेलं आहे? यांची सर्वात मोठी मुलगी जी उंच आहे, ज्येष्ठा पुत्री म्हणजे यांची सगळ्यात मोठी मुलगी, दीर्घतमा म्हणजे काय? सगळ्यांपेक्षा उंच आहे, तस्य नाम मध्यमा. तिचं नाव काय आहे? मध्यमा. म्हणजे अंगुष्ठ झाले वडील, तर्जनी झाली आई, आणि या दोघांची ज्येष्ठ पुत्री म्हणजे मोठी मुलगी कोण आहे? मोठी जी मुलगी आहे ती खूप सर्वात उंच आहे आणि तिचं नाव काय दिलेलं आहे? मध्यमा. तुमच्या आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये बघा आपला मधातला जो बोट असतो हा नेहमी उंच असतो, म्हणून त्याला एक विशेषण दिलं आहे दीर्घतमा. दीर्घतमा म्हणजे सगळ्यात उंच, म्हणजे आई आणि वडिलांपेक्षा, म्हणजे या फॅमिलीमध्ये सगळ्यात उंच जो बोट आहे ती ज्येष्ठ पुत्री आहे आणि तिला काय नाव दिलेलं आहे? तर मध्यमा. त्याच्यानंतर तस्या भगिनी मनोरमा अस्ति ननुसा अनामिका. आता तिची जी बहीण आहे, भगिनी म्हणजे बहीण, तिची जी बहीण आहे ती कशी आहे? मनोरमा. मनोरमा म्हणजे ती अतिशय सुंदर आहे, म्हणून तिचं नाव काय आहे? अनामिका. म्हणजे आपल्या हातामध्ये आपला 4th नंबरचं जे फिंगर असतं ते सगळ्यात खूप सुंदर असतं असं म्हटलं जातं. तस्या बहिणी म्हणून इथे म्हटलेलं आहे की या सगळ्या फॅमिलीमध्ये जी 4थ्या नंबरची म्हणजे 4थ्या नंबरची जी फिंगर आहे तिला मुलगी म्हटलेलं आहे, म्हणजे तिची लहान मध्यमाची लहान बहीण म्हटलेलं आहे आणि ती खूप सुंदर आहे म्हणून तिचं नाव काय ठेवलेलं आहे? अनामिका. नंतर लास्ट अंते भवती कनिष्ठ बाला तस्या नाम कनिष्ठिका. म्हणजे सगळ्यात अंते, सगळ्यात शेवटी कोण आहे? कनिष्ठ बाला म्हणजे सगळ्यात लहान मुलगी आहे, म्हणून तिचं नाव काय ठेवलेलं आहे? कनिष्ठिका. म्हणजेच काय? आपल्या या हाताबद्दल छोटंसं वर्णन केलेलं आहे की आपला जो अंगठा असतो तो म्हणजे काय? प्रेमळ असे आपले वडील असतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? अंगठा अंगुष्टः. त्यांच्याच बाजूला कोण राहत असते? आई राहत असते, म्हणून तिला आपण काय नाव दिलेलं आहे? तर्जनी. त्याच्यानंतर तिच्याच बाजूला जे मोठं फिंगर आहे की मोठा जो बोट आहे ती सगळ्यात उंच आहे, म्हणून तिला मोठी मुलगी असं म्हटलेलं आहे आणि तिचं नाव काय आहे? मध्यमा. तिच्याच बाजूला तिची लहान बहीण आहे जी खूप सुंदर आहे बघायला,
म्हणून तिचं नाव काय ठेवलेलं आहे, अनामिका. आणि सगळ्यात शेवटी ही छोटीशी मुलगी आहे, त्यांची छोटी मुलगी आहे, म्हणून तिचं काय नाव ठेवलेलं आहे, कनिष्ठिका. आता हे झालं या हाताबद्दलचं वर्णन. पण या हाताचा उपयोग सुद्धा आपल्याला करायचा असतो. तो म्हणजे कसा, हस्तद्वयेन प्रणमामि आशीर्वाद विंदामि. म्हणजे आपल्याला एकच हात असतो का, नाही, आपल्याला दोन्ही हात असतात. म्हणजे आपल्याजवळ 2 हातांची फॅमिली असते आणि या 2 हातांची फॅमिली जेव्हा जवळ येत असते तेव्हा आपण या दोन्ही हातांनी मिळून नमस्कार करत असतो आणि सोबतच समोरचा व्यक्ती सुद्धा याच हातांनी आपल्याला आशीर्वाद देत असतो. म्हणजे इथे परिचयमध्ये जसं आपण आधी स्वतःचं इंट्रोडक्शन घेतलं त्याचप्रमाणे आपल्याला हाताच्या फॅमिलीचं सुद्धा वर्णन केलेलं आहे की आपला हा जो बोट असतो हा अंगुष्ठः, त्याच्यानंतरचा जो येणारा बोट असतो तो म्हणजे तर्जनी, मधातला बोट म्हणजे मध्यमा, नंतर अनामिका आणि लास्टमध्ये कनिष्ठिका. ह्या छोट्याशा फॅमिलीबद्दल आपल्याला सांगितलं आहे. त्याचा उपयोग आपण देवाला नमस्कार करण्यासाठी, मोठ्यांना नमस्कार करण्यासाठी करत असतो या फॅमिलीचा उपयोग. आणि सोबतच समोरचा व्यक्तीसुद्धा त्याच फॅमिलीचा उपयोग करून आपल्याला आशीर्वाद सुद्धा देत असतो. आय होप यू अंडरस्टँड दिस लेसन. थँक्यू.